पण जर बघितलं तर हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे। अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार जो आहे तो झालेला आहे आणि या विरोधात तक्रारी देखील दाखल करण्यात आलेल्या आहेत। दरम्यान काल भोंदू अशोक खरात याला कोर्टात हजर केल्यानंतर पुन्हा एकदा 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता एसआयटीचं पथक असेल, त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम असेल, यांच्याकडनं आपल्याला भोंदू अशोक खरात याचं जे ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्सचं जे कार्यालय आहे, ज्यामध्ये तो हे काळे कृत्य करत होता, नागरिकांचे हात बघत होता, त्याच ठिकाणी आता पुन्हा एकदा फॉरेन्सिक टीम आणि एसआयटीचं पथक जे आहे ते आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी त्यांच्याकडनं तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर आज मोबाईल जे ताब्यामध्ये घेतलेले आहेत त्या मोबाईलच्या आधारावरती तपास जो आहे तो सुरू केलेला होता। या मोबाईलमधील चॅट्स असतील, नंबर असतील, जे विविध व्यक्तींची नावं एका सांकेतिक कोडमध्ये जे आहे ते सेव्ह केलेले होते, याचा तपास जो आहे तो एसआयटी पथक करत आहे। या संदर्भात एसआयटी भोंदू अशोक खरातकडे चौकशी करत आहे। मात्र असं असताना या ठिकाणी ऑन द स्पॉट पंचनामा जो आहे तो पुन्हा एकदा आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी जर बघितलं तर हेच ते कार्यालय आहे जे सील करण्यात आलेलं होतं आणि पुन्हा जवळपास 4 दिवसामध्ये 5व्यांदा हे कार्यालय जे आहे ते उघडण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी ऑनलाईन स्कॅनिंग असेल, त्याचबरोबर अनेक जे तांत्रिकदृष्ट्या पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम सध्या आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जी आहे ती देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।